महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार शाहू महाराज यांना आज दुपारी भारतीय कम्युनिस्ट पक्षासह त्यांच्या 20हून अधिक संलग्न संघटनांनी मेळावा घेत जाहीर पाठिंबा दिला। शाहू महाराजांच्या प्रचार यंत्रणेचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांनी ही राजकीय जोडणी लावून आपला डाव टाकला आणि करून संजय मंडलिक गटाला अर्थात महायुतीला धक्का दिला। पण या घडामोडीला 5-6 तास झाले देखील नसताना आमदार सतेज पाटील यांचे राजकीय विरोधक खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या तब्बल 105 माजी नगरसेवकांची मोठ बांधत खासदार संजय मंडलिक यांना या 105 माजी नगरसेवक आणि काही माजी महापौर माजी नगरसेवकांचा पाठिंबा जाहीर करण्याचा कार्यक्रम करून आमदार सतेज पाटील यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रतिडाव टाकला। माजी महापौर शिवाजीराव कदम, बाजीराव चव्हाण, सौ सरिता मोरे, राजू शिंगाडे, उदय साळोखे हे माजी महापौर, आदिल फराज, संदीप कवाले, आशिष ढवळे, नंदकुमार मोरे हे माजी स्थायी सभापती यांच्यासह तब्बल 105 माजी नगरसेवक या निमित्ताने खासदार धनंजय महाडिक यांच्या तंबूत दाखल झाले आहेत। किंबहुना तसे चित्र निर्माण करण्यात खासदार धनंजय महाडिक आणि महायुतीचे शिलेदार पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी नगरसेवक जयंत पाटील आणि माजी स्थायी सभापती आदिल फराज यशस्वी झाले। मात्र यामध्ये सध्या महायुतीकडे असलेले माजी स्थायी सभापती राजेश लाटकर, त्यांच्या पत्नी माजी महापौर सुरमंजिरी लाटकर, माजी परिवहन सभापती रहिमान हकीम, माजी नगरसेवक महेश जाधव, माजी नगरसेवक अशोक भंडारे, मायादेवी भंडारे यांचा समावेश नाही। हे सर्वजण शाहू महाराजांच्या प्रचारात सक्रिय आहेत। त्यातल्या त्यात राजेश लाटकर, आमदार सतेज पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत। पण धनंजय महाडिक यांच्यासोबत त्यांचे सख्य नसल्याने त्यांनी सतेज पाटील यांना साथ देत शाहू महाराजांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते। न्यूजशाही कोल्हापूरसाठी शहर प्रतिनिधी फरीद शेख यांच्यासह निवासी संपादक नवाब शेख, कोल्हापूर। कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज। ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच।